Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. तुम्ही एकतर श्रीमंत होत असता किंवा तुम्ही गरीब होत असता. तुम्ही कधीच एका ठिकाणी थांबू शकत नाही मिडलला. एकतर तुम्ही वाढत राहता, एकतर तुम्ही कमी होत राहता. बघा, मी आता एक गोष्ट सांगणार आहे, ती तुमच्या जीवनात कदाचित तुमच्या वडिलांची असू शकेल किंवा तुमची पण असू शकेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे असं मला वाटतं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आकाश गोंदावले. मागची 23 वर्ष फायनान्समध्ये काम करतो आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणूस एकतर श्रीमंत होत असतो डे बाय डे किंवा तो गरीब होत असतो डे बाय डे. तो एका ठिकाणी कधीच थांबू शकत नाही. माझं असं मत आहे की श्रीमंती ही ॲडिंग ॲसेटची जर्नी आहे. ॲडिंग ॲसेट म्हणजे संपत्तीमध्ये भर घालण्याची प्रोसेस आहे. बघा, आपण काम करत असतो किंवा एक व्यक्ती आहे जो कामाला जातो आहे, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, मुलांचं शिक्षण आहे, सगळं काही तो किराणा भरतो आहे, लाईट बिलं भरतो आहे, काही तक्रार करत नाही. काम करतो आहे, मेहनत करतो आहे, पैसे कमवतो आहे, सगळ्या गरजा फुलफिल करतो आहे, EMI भरतो आहे, राहिलेले पैसे तो वाचवतो आहे. म्हणजे काय होतं आहे की तो वाचलेले पैसे काय करतो आहे, बँकेत नेऊन टाकतो आहे असं समजा. आता बँकेत नेऊन टाकल्यानंतर काय होतं की बँक काय 4-5% रिटर्न देते आणि 4-5% समजा 5-6% महागाई वाढते, 5-6% रिटर्न मिळतात, तर पैसे जाग्यावर स्टिक आहेत. पण मी काय सांगितलं, एक तर तुम्ही ॲड करता, एक तर डिलीट करता. पुढच्या महिन्यात हा काम करतोय, सगळ्या गरजा भागून अजून वाचून त्यामध्ये भर घालतोय. म्हणजे असं समजा, इमॅजिन करूयात आपण की त्याला ₹1,00,000 पगार आहे. तो काय करतोय, सगळ्या गरजा EMI भरतोय, 60-70 हजार रुपये घरातला खर्च भागून त्याच्याकडं साधारणपणे 80,000 खर्च होऊन 20,000 रुपये वाचत आहेत आणि हे 20,000 रुपये तो बँकेत वाचवतो. प्रॅक्टिकल आकड्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता दर महिन्याला 20,000 रुपये ॲड होत आहेत आणि ते काय व्याज मिळतं आहे, तेवढीच महागाई वाढते. म्हणजे पैशाची जी क्रयशक्ती आहे ती तेवढीच राहते. आता हा आयुष्यभर मेहनत करतो आहे, आयुष्यभर काम चालू आहे आणि अजम्पशन असं ठेवू की आकडे समान ठेवू, महागाई पण ॲड नाही करायची आणि रिटर्न पण ॲड नाही करायची. महागाई 5-6% आणि रिटर्न पण 5-6%, आपण दोन्ही मॅच करून टाकू. ठीक आहे. आता होतं काय, एक ना एक दिवस मुलं शिक्षण पूर्ण करतात, जबाबदाऱ्या पूर्ण होतात, शरीर थकतं, काम बंद होतं आणि काम बंद झालं. आता काम बंद झालं पण खर्च बंद नाही होत. बघा, EMI संपतो पण त्या ठिकाणी दवाखान्याचा खर्च सुरू होतो. काहीतरी आजारपण घरातल्यांचं असेल, याचा असेल, अजून काही गोष्टी ॲड होतात. म्हणजे काय, खर्च समजा 80,000 आहे. आता यांनी 20,000 पैसे जमा केले होते, एक अमाऊंट जमा झाली. आता 20,000 दर महिना त्यांनी वाचवलेत. पण आता जेव्हा तो रिटायर झालाय, जेव्हा तो म्हातारा झालाय, पुढच्या दिवसापासून त्याला 80,000 रुपये विड्रॉल करायचे. म्हणजे त्यांनी जे 4 महिन्यात वेल्थ क्रिएट केली होती, बघा, ती डिस्ट्रॉय व्हायला लागली. 80,000 रुपये त्याला महिन्याला लागायला लागले. म्हणजे जर त्यांनी असं समजूयात 30 वर्ष किंवा समाजासाठी 20 वर्ष करूयात, 20 वर्ष 20,000 रुपये वाचवले होते. आता हे किती वर्ष पैसे पुरतील, तर महिन्याला तो जेवढे वाचवत होते त्यातले 4 महिन्याचे पैसे एकदाच, तर मला वाटतं की तर साधारणपणे 20 वर्ष जे त्यांनी बनवलं ते कदाचित त्याला 4 वर्ष किंवा 5 वर्ष पुरेल. 20 वर्ष वाचवलेलं किती वर्ष पुरेल, 4 ते 5 वर्ष. कारण डिस्ट्रॉय करतो तो. 4 महिन्यात जमवलेलं 1 महिन्याला संपवतोय, मग 5 वर्ष त्याला पुरेल ते. मग पुढे काय करायचं, 20 वर्ष 60 वर्ष रिटायर झाला, 65 पर्यंत त्याचं ते संपलं. त्याच्या पुढे त्याची काय स्टोरी असणार आहे, त्याची स्टोरी असणार आहे पोराकडे पैसे मागणं. बघा, ज्यांनी अभिमानाने आयुष्यभर जगलं, ज्यांच्या गरजा पूर्ण केल्या, ज्यांना स्वप्न दाखवली, ज्यांच्या पाठीशी वाघासारखा उभा राहिला, कधी कोणापुढे झुकला नाही, त्याला काय करावं लागतंय, हात पसरावे लागतात. म्हणजे काय, बघा, त्यांनी ॲड करत गेला. जोपर्यंत कमवत होता तोपर्यंत संपत्तीमध्ये भर काढत गेला, तो श्रीमंत होत गेला, पैसे वाचत गेले. त्याला वाटलं काय सुरक्षित भविष्य आहे. पण जेव्हा तो पैसे ॲड करायचं बंद केलं तेव्हा ते डिडक्शन करायला लागलं. ॲड करताना टप्प्याटप्प्याने केलं, पण डिडक्शन करताना ठक 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 काही वर्षात संपलं. मग जर असं तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला ही ॲडिंग ॲसेटची जर्नी कायम ठेवायला लागेल. आणि मग ती कशी राहू शकेल, तर तुम्हाला इन्फ्लेशन प्लस रिटर्न हे बनवलेच पाहिजेत, जेणेकरून पैशाचं व्हॅल्यू वाढेल, पर्चेसिंग पॉवर वाढेल.
आणि मग तुम्हाला 6% ऐवजी 12% रिटर्न मिळतील, 13% रिटर्न मिळतील अशा ॲसेट क्लासमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि इकॉनॉमी आपली 12-13% सहज जनरेट करू शकते. GDP प्लस इन्फ्लेशन इक्वल टू रिटर्न असं म्हटलं जातं. GDP 5-7% आणि इन्फ्लेशन 4-5% जर मी पकडलं तर 10-12%ची रिटर्न या इकॉनॉमीमध्ये बनणं बिलकुल अवघड नाही आहे. आणि तुम्हाला जास्त काही समजत नसेल तर मी सगळ्यांनाच हमेशा म्हणतो की मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आम्ही आमच्या फायद्याचं, मी म्हणतो आमच्याकडे करूच नका, काही फरक पडत नाही साहेब, पण तुमच्यासाठी तुम्ही करा, खूप गरजेचं आहे. हां, आमची काय मदत होईल तुम्हाला? आमची मदत होऊ शकते. एक्सपेक्ट जे काय आम्हाला कळतं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. मी हमेशा म्हणतो की मी महिन्यात 4 तरी फंड मॅनेजरला भेटतो. 4 फंड मॅनेजरला भेटलं, त्यांच्याकडनं मार्केट आउटलुक मिळतं किंवा काय मार्केटची पोझिशनिंग आहे, काय आहे काय नाही असं कळतं, जे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला एक्झिट स्ट्रॅटर्जीला मदत करू शकतो, तुम्हाला टॅक्स प्लॅनिंगला मदत करू शकतो. ही नाही मदत घ्यायची, नका करू माझ्याकडे, काही अडचण नाही. दुसरं कोणी चांगलं असेल त्याच्याकडे करा, पण हे करणं खूप गरजेचं आहे. नाही तर शेवटी तुम्हाला वाटतं की तुमचं सुरक्षित भविष्य होतं आहे ह्या सेव्हिंगनी किंवा कुठेतरी लाईफ इन्शुरन्सला 3-4% 5% तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्यांनी, तर तुम्ही फार मोठ्या अंधारात जगताय. आणि या अंधारात जर तुम्ही, म्हणजे बघा, मी हमेशा म्हणतो झोपलेल्या माणसाला जागं करता येईल, पण झोपेचं सोंग करण्याला जागं करता येईल. तुम्ही स्टॅटिस्टिक पहा, तुम्ही मागची हिस्ट्री पहा, तुम्ही आकडे पहा की खरंच रिटर्न बनलेत का, खरंच प्रॉबिलिटी किती आहे ती बनण्याची, हे खरोखर त्रयस्थ भूमिकेने पहा. म्हणजे पूर्वाग्रहाने, बायसेस म्हणतो त्यांनी पाहू नका याच्याकडे. तुमच्या आईवडिलांनी सांगितलं, माझ्या भावाने सांगितलं, माझ्या बहिणीने सांगितलं, शेअर मार्केट वाईट, म्युच्युअल फंड वाईट, हे वाईट, यांनी नका पाहू. नाहीतर मित्रांनो, शेवटी जेव्हा सगळ्यात वाईट गोष्ट काय, तर पोरांकडे हात पसरणं. जे कालपर्यंत आपल्याकडे मागत होते त्यांच्या पुढं हात पसरायला लागला. आणि त्यावेळी त्याचं घराचं EMI चालू आहे, त्याच्या गाडीचं EMI चालू आहे, त्याच्या झंझटी चालू आहेत, आणि त्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती लायबिलिटी बनताय. साहेब, याच्यासारखं वाईट काही नाही की रुबाबदार माणूस हात पसरायची वेळ येते, शरीर थकलेलं असतं, व्याधी जडलेलं असतात, आणि लाचारीचं जीवन वाट्याला येऊ शकतं. आणि असं जीवन जर तुम्हाला नको आहे, तात्काळ सुरुवात करा, वेळ वायाला घालवू नका. गेलेला वेळ कधीच येत नाही. म्हणजे मी हमेशा म्हणतो, आयुष्यभर कमवलेली रक्कम यमदेव येतील तेव्हा त्यांना ऑफर करा, त्यांना म्हणा 2 तासाचा वेळ पाहिजे. मला नाही वाटत ते तुम्हाला देतील, त्यांच्यासमोर ते कचरा आहे. साहेब, वेळ हीच वेल्थ क्रिएट करते, हीच फार मोठी ताकद आहे. तिचा तुम्ही वापर करा. छोटी रक्कम पण कंपाऊंडिंगनी वेळेमुळे प्रचंड मोठी होते. आणि तुमचे पैसे हे महागाईपेक्षा जोरात वाढले तरच हा जो गॅप आहे, जे पैसे तुम्ही 4 महिन्यात जमा करतात ते 1 महिन्यात खर्चायला लागतील, हा जो गॅप आहे तो पूर्णपणे कवर होऊ शकतो आणि तुम्ही एक बेटर लाईफ जगू शकता. त्या कामी काही मदत लागली तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, खाली SIP टाईप करा, आमची टीम तुम्हाला फॉर्म पाठवेल, तो भरा, गुगल फॉर्म, आणि तुम्ही कनेक्ट करा किंवा ते कनेक्ट करतील. आमच्याकडे नाही केलं तरी चालेल. इम्प्लिमेंट, ॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे समजले त्याच्यात ना ॲक्शन घ्या. कोणाचंही लाईफ असं कोणाच्या हातात पसरण्याला जाऊ नये, ही प्रामाणिक इच्छा ठेवून हा व्हिडिओ मी बनवला होता. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा, नाही केलं तर चालेल, पण तुम्ही इम्प्लिमेंट नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.